शुंभ यांचा पराभव होत असताना रक्तबीज त्यांच्या मदतीला. रक्तबीजाची वीरता बघून शुंभ निशुंभ त्याच्याकडे आकर्षित झाले आणि स्वतःहून त्याचं सेनापतिपद त्यांनी स्वीकारलं. सोबतच स्वर्गातून अंतर्धान पावलेल्या सर्व देवांचा माग काढण्यासाठी आपल्या अत्यंत विश्वासू अशा 2 चंडमुंड राक्षसांना त्यांच्या शोधासाठी पाठवलं. स्वर्गातून अंतर्धान पावलेले सगळेच देव कैलास पर्वतावर महादेवांना शरण आले. त्यावेळी भगवान महादेव त्यांच्या साधनेत अखंड बुडाले होते. समस्त देवांचं गाऱ्हाणं त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं. पण त्यांचा आवाज पार्वती मातेनं ऐकला आणि माता पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाली. प्रणाम. समस्त देवगण आज कैलासावर अवतरलेत. नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल. माते, आम्ही अनभिज्ञ असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं आणि त्यांच्या सोबत महादेवांचं वरदान लाभलेला रक्तबीज आहे. या संकटातून केवळ देवाधिदेव महादेवच आम्हास तारू शकतात. देवाच्या घोर तपश्चर्येत बाधा आणि विघ्न आणण्याचं धैर्य माझ्या अंगी नाही. पण देवराज, युद्धभूमी सोडून पळणे हा पुरुषार्थ नाही. आपण युद्ध सुरू ठेवावं. काहीतरी मार्ग नक्की निघेल. देवांच्या मागावर असणाऱ्या चंडमुंड दैत्यांची लालची नजर पार्वती मातेच्या सौंदर्यावर पडली. त्यांनी मातेच्या सौंदर्याचं वर्णन त्यांच्या धन्याला म्हणजे शुंभ निशुंभ यांना जाऊन सांगितलं. स्त्री लंपट स्वभावाचे दोघे ते वर्णन ऐकून वेडेपिसे झाले आणि मातेला मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा चंडमुंड यांना कैलासावर पाठवलं. हे अतिसुंदर रूपवान ललने, आम्ही तुलाच आमच्या सोबत स्वर्गात यायची विनंती करायला आलोय. हे सुंदरी, आमच्या सोबत चल. आमचे स्वामी शुंभ निशुंभ यांना खुश कर. ते तुला स्वर्गाची राणी करतील. आणि तसही इथे या भणंग गोसाव्या सोबत राहण्यात काय हाशी येते. तुमच्या वाणीला आवर घाला, अन्यथा काय सुंदरी. तुमच्या वाणीला लगाम द्या आणि याचं भान ठेवा की तुम्ही एका स्त्रीशी बोलता आहात, जी स्त्री तारूही शकते आणि मारूही शकते. पार्वती मातेला त्यांनी हा प्रस्ताव दिला आणि सोबत अश्ली असभ्य भाषेत मातेसोबत बोलू लागला. मातेचा क्रोध अनावर झाला. उग्र रूप धारण करून तिने चंडमुंडांचा वध केला. त्या रूपाचं नाव झालं चामुंडा. पण पार्वती मातेचा झालेला अपमान दुर्गा मातेला सहन झाला नाही आणि भगवान महादेवांच्या हलाहलाचा अंश पार्वती मातेत विसावला. पार्वती माता प्रकट झाली. महाकाली, महाकाली.
मातेनं धारण केलेल्या या रौद्र रूपानं अवघी वसुंधरा भयभीत झाली. तिच्या प्रकोपात रक्तबीज देखील संपला, पण राग शांत होईना. आता तिला शांत करणं कुणाच्याही आवाक्यात नव्हतं. प्रलय सगळ्यांना गिळंकृत करेल या भीतीनं सगळ्यांनी देवाधिदेव महादेव यांच्या चरणी भाव घेतले. महादेवा महादेवा, कृपा करा कृपा करा, तुम्हीच मातेला शांत करू शकता. हे कैलासाधिपती, पार्वती मातेने धारण केलेल्या या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान सोडावंच लागेल. भगवान, या तीनही लोकात तुम्ही एकमेव आहात जे हे तांडव थांबवू शकता. हे तांडव जर थांबवलं नाही तर विनाश अटळ आहे महादेवा.
जैसे वैष्णवी महेश्वरी तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. मातला आणि संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे गळतीच आज संबळाला दे. आणि अंबाबाई बोलता गे अंबाबाई बोलता गे तुझा भवानी बोलता गे काळूबाई बोलता
अनंत वर्षांपूर्वीची ही घटना एका स्त्रीच्या अपमानामुळे